नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? हो. मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आपण आज जो सत्य अनुभव ऐकणार आहोत त्याचं नाव आहे काली चौदस. सदरील अनुभव आपल्याला चॅनलच्या सबस्क्रायबर मीना प्रजापती यांनी मेलमार्फत पाठवला आहे. मीना या मूळच्या राजस्थानच्या रहिवासी, परंतु त्यांच्या पतीची कर्मभूमी मुंबई असून गेली 60 वर्ष त्या मुंबई शहरात राहतात. मीना यांच्या सांगण्यानुसार हा अनुभव 2001 साली त्यांच्या लहान भावाला म्हणजे सूरज सूर्यवंशी यांना तरुण वयात आपल्या मित्रांसोबत गाडीतून जाताना मध्यरात्रीच्या वेळी राजस्थानमध्ये आला आहे. त्या मध्यरात्री अनुभवलेल्या घटनेला आठवताना आजही सूरज यांच्या अंगावर भीतीचा रसरशीत काटा उभा राहतो. श्वास फुलतात आणि साऱ्या शरीराला दरदरून घाम फुटतो. पण असं काय झालं होतं त्या रात्री, ज्यामुळे आजही ती घटना आठवल्यावर सूरज यांना भीती वाटते आणि तो प्रसंग नुकताच आपल्या सोबत घडतोय असं वाटतं. चला तर मग पाहूया. परंतु अनुभव सुरू करण्याअगोदर काली चौदस म्हणजे काय हे पाहू. काली म्हणजे गडद, काळा अंधार आणि चौदस म्हणजे 14वा दिवस. कारण हा सण आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 14व्या दिवशी येतो. दिवाळीच्या एक दिवस अगोदर म्हणजे नरक चतुर्दशीच्या दिवशी. या दिवशी काली मातेने नरकासूर राक्षसाचा वध केला. वाईटावर सत्याचा विजय झाला, ज्याने हा दिवस राजस्थान, बंगाल या भागांमध्ये काली चौदस म्हणून ओळखला जातो, तर आपल्या महाराष्ट्रात नरक चतुर्दशी म्हणून. बंगाल, राजस्थानमध्ये आजच्या दिवशी काली मातेच्या दर्शनाला तिच्या भक्तांची रांग लागते. कारण आजचा दिवस मातेच्या भक्तांसाठी शुभ मानला जातो. मनोभावे जे मागाल, जे हवं ते मिळतं, मग चांगलं असो की वाईट. तर ही झाली काली चौदसची माहिती. आता अनुभव सुरू करण्यापूर्वी एक सूचना. या अनुभवात ज्या गावांची नावं सादर केली आहेत ती नावं काल्पनिक आहेत. त्यामागे अनुभव सादर करणाऱ्यांचा त्यांच्या गावाची बदनामी होऊ नये हा उद्देश आहे. तर अनुभवानुसार झालं असं. सूरज मोहरो सूर्यवंशी हा राजस्थानमधील दिंडोरीचा रहिवासी. 2001 मधल्या नोव्हेंबरच्या थंडीच्या महिन्यात सूरज त्याच्या 4 मित्रांना म्हणजे प्रताप, विक्रम, मनवीर आणि महेंद्र, जी त्याच्याच वयाची होती, अशा आपल्या मित्रांना घेऊन दिंडोरी गावापासून राजस्थानमध्येच 4-1 तासाच्या अंतरावर असलेल्या बुलभाटा या गावी काली मातेच्या दर्शनासाठी जायचा प्लॅन ठरवला. राजस्थानी लोक काली मातेला फार मानतात, म्हणूनच राजस्थानमध्ये सुद्धा काळ्या जादूचे प्रकार फार केले जातात. कारण काली माता ही वाममार्गी लोकांची धनी आहे. तिचं ध्यान करून करणी, भानामती, जारणमारण, मूठमारण अशा विचित्र, विकृत, विविध अशा विद्या करणारे कधीही असफल होत नाही असा समज आहे. समज की सत्य आपल्याला माहीत नाही. असो. तर काली मातेच्या मंदिराबद्दल असं सांगितलं जातं का मंदिर 24 तास उघडं असतं. दिवसा श्रद्धाळू सतमार्गी भक्त येतात, पण जशी जशी रात्र चढत जाते, अपरात्री वामपंथी अंधाऱ्या काळोखात वावरणाऱ्या बाबा मांत्रिकांचा मंदिरात फेरा सुरू होतो. आणि आश्चर्यकारक गोष्ट अशी का तिथे रात्री भटजी थांबत नाही.
कारण मातेचे ते एक वेगळे रूप असून वामचारी हे सुद्धा तिचेच भक्त आहे आणि त्या वामचारी भक्तांसहित मंदिरात एक नकारात्मक शक्ती वाहत येते जी सामान्य माणसाला त्रास देते. याच भक्तांमार्फत तिकडे बळीची प्रथा फार जुन्या काळापासून चालत आहे. मग तो 4 पायांवर चालणाऱ्या प्राण्याचा असेल की माणसाचा. हे सगळं सांगण्यामागचं कारण एकच की ही माहिती अनुभवाशी रिलेटेड आहे. तर सर्व मुलांनी रात्री 10 वाजता त्यांच्या दिंडोरी गावातून होंडा सिटी या 4 चाकीने प्रवास सुरू केला. मागच्या सीटवर प्रताप, विक्रम, मनवीर बसलेले, तर पुढे ड्रायव्हिंग सीटवर महेंद्र आणि त्याच्या बाजूच्या सीटवर सूरज बसलेला. अर्ध्या तासात यांनी हमरस्ता सोडला. बाजार, बिल्डिंग, मनुष्यवस्त्या मागे पडल्या. आता फक्त सुनसान हायवे होता. साऱ्या आसमंताला काळ्या काजळीने गिळलं होतं. खाली 4ही दिशेला सुतकी अंधार पसरलेला आणि त्या सुनसान सरळमार्गी हायवेवरून या मुलांची 4 चाकी वेगाने धावत होती. हां, नाही म्हणायला दर 15-1 मिनिटांनी एखादा कंटेनर, ट्रक समोरून जायचा, पण जास्त करून रस्ता सुनसानच होता. गाडीच्या पिवळसर उजेडात रस्त्याच्या बाजूला उभी काटकी झाडं दिसत होती आणि त्याच झाडांच्या मागे दूर दूरपर्यंत पसरलेलं पिवळसर सोनेरी वाळूचं वाळवंट नजरेस पडायचं. त्याच वाळवंटात ऊन वारा खाऊन कुपोषित झालेली चेटकिनीसारखी काटक्या हातांची वाळलेली झाडं उभी दिसत होती. त्या झाडांना पाहता असं वाटायचं का अंधारात एखादा अवाढव्य दैत्य उभा ठाकलाय. इकडे गाडीत मुलांच्या गप्पा गोष्टी, टिंगलटवाळी सुरू होती. घरून निघून त्यांना जवळपास 1 तास झाला होता. महेंद्र, यार कुठे हॉटेल, ढाबा दिसतोय का बघ आणि गाडी थांबव, खूप भूक लागली आहे. मागून विक्रम म्हणाला. हो ना भाई, घरून निघून 1 तास झाला, पण घरी खाल्लेलं जिरलं पण, विजय दुजोरा देत म्हणाला. हां ठीक आहे, थांबवतो. महेंद्रने इतकंच म्हटलं आणि गाडी चालवू लागला. 10-15 मिनटं निघून गेली. शेवटी रस्त्याच्या बाजूला एक छोटासा ढाबा दिसला. काटकी आणि त्यावर शेणाने सारवलेला कुडाचा ढाबा होता. ढाब्यावाल्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ढाबा दिसायला हवा म्हणून एक इन्व्हर्टर लावलेलं, ज्यावर 3-4 बल्ब जळत होते. त्याच पिवळसर उजेडात त्यांचा ढाबा दिसून येत होता. ढाब्यापासून दूर एक काळ्या रंगाची सुमो उभी होती. त्या सुमोच्या बाजूला या मुलांनी आपली गाडी पार्क केली आणि ते ढाब्यापाशी आले. ढाब्याच्या पुढ्यात 4 बाज ठेवल्या होत्या. त्यातील एका बाजेवर 3 गिराईक आधीच बसले होते. बाजूच्या रिकाम्या बाजेवर ही सर्व एकत्र बसली. तेवढ्यात ढाब्यातून एक 70 वर्षाचा म्हातारा चालत बाहेर आला. त्याच्या अंगात राजस्थानी पेहराव होता. अंगात पिवळा फुलबाह्यांचा कुर्ता, खाली 2 झापांचं धोतर, डोक्यावर राजस्थानी गोल पगडी, चेहऱ्यावर वाढवलेली दाढी आणि वयोमानाने थकल्यासारखे डोळे. त्या काकांचं नाव होतं भानुदास. ते काका येऊन मुलांना काय पाहिजे असं विचारू लागले, ज्यावर मुलांनी राजस्थानी स्पेशल दाल बाटी चुरमाची ऑर्डर दिली. ऑर्डर घेऊन काका आले तसे गेले. या सर्व मुलांपासून दूर एका बाजेवर 3 माणसं बसली होती आणि त्यांच्या पुढ्यात दारूच्या बाटल्या होत्या. त्यातल्याच एका माणसाने या मुलांना विचारलं, काय रे पोरांनो, इतक्या रात्री कुठे निघालात? त्या माणसाच्या विचारण्यावर सूरजने सांगितलं, काली चौदसच्या शुभ मुहूर्तावर बुलभाटा गावातल्या काली आईच्या दर्शनाला चाललोय. सूरजच्या त्या वाक्यावर त्या तिघांमधील एक जण म्हणाला, काय रे, या अगोदर या रस्त्याने गेलात का कधी? नाही हो, पहिलीच वेळ आहे आमची, सूरजने सांगितलं. त्यावर तोच माणूस पुन्हा म्हणाला, ठीक आहे, जा तुम्ही, पण लक्षात ठेवा, बुलभाटा येईपर्यंत गाडी कुठंही रस्त्यात थांबवायची नाही. त्या माणसाचं वाक्य इतकं गूढ होतं
का मुलांच्या तोंडून आपसूक का असा प्रश्न आला, ज्यावर उत्तर प्रतापच्या पाठीमागून आलं. कारण तो रस्ता फार भयानक रूप घेऊन बसतो. पाठीमागून भानुदास काका हातात दालबाटी चुरमाचे 2 ट्रे घेऊन मुलांपाशी आले आणि दोन्ही ट्रे बाजेवर ठेवले. रस्ता भयानक रूप घेतो म्हणजे? विक्रमने न समजून विचारलं. तिथं साचलेला काळोख रिकामा नसतो. त्या काळोखात काहीतरी फिरत असतं, जे एकदा दिसलं तर ते तुम्हाला काहीही झालं तरी बाहेर पडू देणार नाही. भानुदास काका म्हणाले. त्यांच्या या वाक्यावर सर्व मुलं दात काढत हसली. या म्हाताऱ्याचं वय झालंय आणि काहीही बरळतोय हे त्यांचं मत होतं. परंतु या तरुण मुलांना सत्याची कल्पना नव्हती. शेवटी भानुदास काकांनीच सांगितलं, पोरांनो, पुढचा रस्ता 1-1.5 तासासाठी अगदी सुनसान आहे. असं सांगितलं जातं का हायवे बनवायच्या अगोदर तिथे असलेल्या जंगलात 50-60 वर्षा अगोदर मानव प्रजातीचे आदिवासी राहत होते. ही लोक पाषाण हृदयी होती. कुणाला जर काळ्या जादूसाठी, गुप्तधनासाठी मानवी बळी हवा असेल तर हे आदिवासी ते पुरवत असत. त्या आदिवाशांनी जंगलात इतके बळी दिले की तिथल्या जमिनीने पाणी कमी आणि रक्त जास्त शोषून घेतले. ही लोक बळी घ्यायची म्हणून एका इंग्रज साहेबाने त्याची फौज पाठवून एका मध्यरात्री झोपेतच या सगळ्यांचा काटा काढला. धाड धाड करत डोक्यात, छातडात मिळेल तिथं गोळ्या घातल्या. बायकांच्या अब्रू लुटल्या आणि त्यांना जिवंत जाळून मारलं आणि तसंच त्यात जमिनीत पुरलं आणि त्यांच्या मढ्यावरून हा हायवे बनवलाय. रात्री अपरात्री, पौर्णिमा, अमावस्येला हायवेवरून जाणाऱ्यांना मानव प्रजातीच्या आदिवासींचे आत्मे भयंकर त्रास देतात आणि दर अमावस्याला एक तरी ॲक्सिडंट होतोच. म्हणून तुम्ही त्या हायवेवरून जाऊन चुकी करताय. भानुदास काका सांगत होते. ही घटना सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर भीतीची छटा स्पष्ट दिसत होती. मीना यांनी सांगितलं, त्यांच्या भावाने सूरजने सांगितलं का काका आम्हाला जे काही सांगत होते त्याच्यावर आमचा काडीचाही विश्वास नव्हता. म्हणून खाऊन होईपर्यंत आम्ही गप्पपणे ते भाकड पुराण ऐकलं आणि खाऊन होताच आमच्यातल्या प्रतापाने काकाचे पैसे चुकते केले आणि त्या काकांना जास्त भाव न देता आम्ही गाडीत येऊन बसलो. त्या काकांची आम्ही गाडीत आल्यावर टर उडवली. त्यांना नको नको ते म्हटलं. वेडा असं म्हणत नाना तऱ्हेच्या शिव्या दिल्या. पण म्हणतात ना, बड़े बुजुर्ग हमेशा सच कहते हैं क्योंकि उनके पास तजुर्बा होता है. आणि तसंच काहीसं झालं. त्या काकांच्या गोष्टीत तथ्य होतं. पण जोपर्यंत आम्हाला हे कळालं तोपर्यंत वेळ हातातून निघून गेली होती आणि आम्ही त्या दृष्टचक्राच्या फाशात अडकलो. सूरज आणि त्यांचे मित्र गाडीत बसले. तसं महेंद्रने चावीमार्फत गाडी सुरू केली आणि गाडी रस्त्याला लावली. सूरजने आपल्या मनगटात असलेल्या घड्याळात वेळ पाहिली. आत्ता 11:15 झाले होते. जेमतेम अजून 1-1.25 तासात ही सर्वजणं बुलभाटाला पोहोचणार होती. एका राक्षसी दैत्यासारखा सताड वाचलेला तो रस्ता. गाडी जशी जशी पुढे जात होती असं वाटत होतं तो रस्ता जणू या गाडीला गिळतोय की काय. अरे तो म्हातारा काय वेड्यासारखं बोलत होता. काय पण तोंडात येईल म्हणून काहीही बोलायचं. ड्रायव्हर सीटवर बसलेला महेंद्र जरा वैतागून म्हणाला, अरे वय झालंय, डोकं सटकलंय, काहीतर म्हणे भूतं असतात. मागून विक्रमने महेंद्रची पाठराखण केली आणि त्याच्या या वाक्यावर सर्वांनी दात काढत हसायला सुरुवात केली. अरे हे बघ मी काय आणलंय. प्रतापने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. महेंद्रने सुद्धा डोक्यापुढे असलेल्या मिररमधून मागे पाहिलं. तसं त्याला दिसलं प्रतापच्या हातात एक दारूची बाटली होती. प्रताप, ही बाटली कुठून आणली? सूरजने विचारलं.
त्यावर प्रतापने सांगितलं, अरे त्या ढाब्यावर बसलेल्या 3 माणसांकडून निघताना घेतली, पण त्यांनी सुद्धा सक्त ताकीद दिली, बुलभाटाला पोहोचल्यावर प्या, रस्त्यात पिऊ नका. काय तर म्हणे दारूच्या वासावर आत्मे आकर्षित होऊन पिच्छा करतात. असं म्हणत प्रताप दात काढत हसू लागला, ज्यावर बाकीची मुलंही हसू लागली. प्रतापने हातातल्या बाटलीचं झाकण उघडलं, 2 घोट घेतले. बाकीची कोणतीही मुलं दारू पित नव्हती, म्हणून प्रताप एकटाच पीत बसला. प्रताप, पी, पण जास्त नको, मनवीर म्हणाला. पण ऐकतोय तो प्रताप कसला. त्याने चक्क 10 मिनिटात अर्धी बाटली रिकामी केली आणि त्यात गाडीच्या खिडकीची अर्धी काच उघडली. हवा लागायला लागली तशी नशा चढायला सुरुवात झाली आणि हळूहळू प्रताप झिंगू लागला. नशेत त्याची वायफळ बडबड सुरू झाली. गाडी रस्त्यावरून वेगाने धावत होती. तोच महेंद्रला गाडीच्या पिवळसर उजेडात रस्त्याच्या उजव्या बाजूला बोर्ड दिसला, ज्यावर सफेद अक्षरात लिहिलं होतं, राजस्थान बुलभाटा 50 किलोमीटर. मीना सांगतात का त्यांच्या भावाच्या मते त्या ज्या काही आकलन क्षमतेच्या पलीकडच्या घटना घडायला सुरुवात झाली, त्या घटना बुलभाटा क्षेत्रात प्रवेश केल्यानंतरच घडू लागल्या. कारण बुलभाटा क्षेत्रात प्रवेश करण्याअगोदर सर्व काही ठीक होतं, पण जसजसं त्या श्रापित सीमेत प्रवेश केला, या सामान्य जगाशी या 5 जणांचा संबंधच तुटला. कारण त्या घडणाऱ्या घटना या अगदीच चमत्कारिक अमानवीय शक्तीचा कोहराम माजवणाऱ्या होत्या. बुलभाटा सीमेत प्रवेश करताच सूरजने घड्याळात वेळ पाहिली. वेळ होती 12:10. तोच थोडंसं अंतर पार करताच, ए महेंद्र, गाडी थांबव रे, मागून विक्रमचा आवाज आला. त्यावर महेंद्रने विचारलं, का, आता कशाला थांबवायची गाडी? अरे, मला बाथरूमला जायचंय, विक्रम म्हणाला. परंतु महेंद्रने सपशेल नकार दिला. हा असा अडवळणी रस्ता, काही झालं तर, म्हणून महेंद्रने विक्रमला म्हटलं का दाबून ठेव, आता बुलभाटाला गेल्यावरच कर काय करायचं आहे ते. महेंद्र म्हणाला खरा, परंतु मागे बसलेला प्रताप दारूच्या नशेत त्याचा वाघ झाला होता. त्याची फालतू बडबड सुरूच होती. तेवढ्यात त्याला हे आयतं प्रकरण मिळालं. ए महेंद्र, थांबव रे गाडी, मी असताना कुणाच्या बापाला घाबरता रे, थांबव गाडी. प्रताप आधीच दारू पिलेला, त्यात त्याला जर नकार दिला तर तो शिव्या शाप देऊन भांडणावर उतरेल, हे महेंद्रला ठाऊक होतं. म्हणून शेवटी नाईलाजाने का असेना, पण गाडी थांबवली. महेंद्रने रस्त्याच्या डाव्या बाजूला गाडी थांबवली. तो इलाका म्हणजे गर्द झाडींनी वेढलेला होता. रात्रीची हिरवळीची हिरवी झाडं, काळी निळी, मुर्दा घरातील प्रेतांची फौज उभी आहे अशी वाटत होती. रस्त्यावर हलकासा गारवा आणि धुक्यांची वलय सरत होती. गाडीत बसून सर्वांची पाठ तशीही दुखत होती, म्हणून एक एक करत सर्वजण गाडीतून बाहेर आले. विक्रमने सोबत एक पाण्याची बाटली घेतली आणि सोबत म्हणून सूरजला घेतलं. दोघेही जरा दूर झाडीत निघून गेले. खाली सोनेरी रंगाच्या वाळूची जमीन होती आणि आजूबाजूला मोठमोठी झाडं. विक्रम जरा दूर झाडीत निघून गेला, तर सूरज त्याच्यापासून जरा लांब उभा होता. अशात 5-10 मिनटं निघून गेली. सूरज एकटाच पाठमोरा उभा होता. आजूबाजूला कमालीची शांतता होती. फक्त रात्रीच्या किड्यांचा आवाज सुरू होता. त्या निर्जीव सन्नाट्यात तो आवाज फारच भयावह वाटायचा. आजूबाजूची झाडं, त्या झाडांच्या फांद्या जणू जिवंत असाव्यात असा भास व्हायचा. आणि त्या थंडगार निर्विकार शांततेत अचानक विक्रमची भयावह किंकाळी फुटली. त्या आवाजाने सूरजने गरकन मागे वळून पाहिलं. त्याच्या नजरेला झाडीतून पॅन्ट गुडघ्यापर्यंत आलेल्या अवस्थेत विक्रम भयग्रस्त चेहऱ्याने आपल्याकडे धावत येतोय असं दिसलं. मध्येच तो ठेचाळून पडला. मग पटकन उठून उभा राहिला
उठताच त्याने पॅन्ट वर केली आणि दोन्ही हातांनी पॅन्ट धरत तो सूरजच्या दिशेने धावत आला. सूरज जरा चमत्कारिक नजरेने त्याच्याकडे पाहत होता. याला काय झालं, असं का वागतोय? तोच सूरजला विक्रमच्या मागे जरा दूर एका झाडाच्या खोडाजवळ एक दृश्य दिसलं, जे पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. डोळे हा हा म्हणता मोठे झाले. झाडाच्या जाडजूड खोडाजवळून वाहत्या पांढऱ्या धुक्यात 2 आकृत्या उभ्या होत्या, परंतु कोण म्हणेल त्या सामान्य होत्या. खाली पांढरं धोतर, वरचं अंग सताड उघडं. त्या उघड्या अंगाची कातडी प्रेताड राखाडी दिसत होती. उजव्या खांद्यावरून डाव्या कमरेपर्यंत लाल रंगाचं जानवं घातलं होतं आणि त्याहून विचित्र डोक्याचं विचारचक्र बधीर करणारी गोष्ट म्हणजे त्या माणसांचे डोके मानवी नव्हते, तर त्या दोन्ही माणसांची डोकी बोकडासारखी होती. लांब सडक, पुढे आलेलं तोंड, सशासारखे त्रिकोणी कान आणि लक्षवेधक भीतीनं काळी चिरत जाणारी गोष्ट म्हणजे त्या दोन्ही ध्यानांच्या डोळ्यांच्या कडा लाल निखाऱ्याप्रमाणे चकाकत होत्या. ते पाहून या दोघांची भीतीने पळताभुई थोडी झाली. या जागेत आता 1 सेकंद या दोघांना थांबवेना. शेवटी दोघांनी वेगाने धावत जिथं गाडी उभी होती त्या दिशेने धूम ठोकली. अर्ध्या वाटेत त्यांना आपले 2 मित्र भेटले, मनवीर आणि महेंद्र. कारण विक्रमच्या ओरडण्याचा आवाज या दोघांनी ऐकला होता. प्रताप फार दारू पिल्याने त्याला गाडीत बसवून हे दोघे इथपर्यंत आले होते, परंतु भयाच्या रसरसत्या डंखाचा टोचलेला काटा देहभर भीतीचं विष पसरवून गेला होता. घाबरून बोबडी वळाली होती. सूरजने फक्त लवकर गाडीत बसा, चला इथून, इतकंच म्हटलं आणि सर्वजण गाडीच्या दिशेने धावले. त्या दोघांची अवस्था तर इतकी भ्यायलेली होती का बाकी सर्वांच्या मनातही धोक्याची पाल चुकचुकली. सर्वजण गाडीपाशी आले तर दिसलं का प्रताप गाडीच्या बाहेर उभा राहून दारू पीत आहे. धडाधड सर्वजण गाडीत बसले. मनवीरने प्रतापला हाताला धरून बळे गाडीत ओढले. गाडी चालू होईपर्यंत विक्रम आणि सूरज दोघांचे विस्फारलेले डोळे त्या झाडीकडे पाहत होते, जणू आत्ताच कोणीतरी अंधाऱ्या झाडीझुडपातून चालत बाहेर येईल. महेंद्रने झटकन गाडी सुरू केली आणि लागलीच रस्त्याला लावली. विक्रम आणि सूरज दोघांचेही श्वास फुलले होते. चेहरा घामाने निथळून निघाला. गाडी रस्त्याला लागेपर्यंत दोघांचा भीतीने जीव वर खाली होत होता. शेवटी 5 मिनिटं निघून गेल्यावर त्यांची अवस्था ठीकठाक झाली. जरा धीर करून महेंद्रने सूरजला विचारलं, काय झालं? त्यावर सूरजने झाडीत दिसलेली ती विलक्षण बकऱ्याच्या तोंडासारखी 2 माणसं आणि त्यांचं वर्णन सांगितलं. त्याच्या या वाक्यावर महेंद्र, मनवीर, प्रताप तिघेही दात काढायला लागले आणि तिघांनी सूरज आणि विक्रमची चांगलीच थट्टा उडवली. अरे, मी दारू पिलोय आणि चढली तुम्हाला? प्रताप दात काढत मोठ्याने हसू लागला. शेवटी सर्व मुलांनी या दोघांची समजूत काढली का एखादं जनावर पाहिलं असेल. पण सूरज आणि विक्रम फारच भ्यायले होते. त्यांना विश्वास होता आपण पाहिलं ते जनावर किंवा भास नाही, खरं होतं. महेंद्रने गाणी ऐकण्यासाठी सोबत 4-5 गाण्यांच्या कॅसेट आणल्या होत्या. वातावरण निवळण्यासाठी एक कॅसेट त्याने टेपवर लावली. सूरजने पुन्हा घड्याळात वेळ पाहिली. तसं त्याला घड्याळात 12:10 अशी वेळ दिसली, जी पाहून जरा विचित्र वाटलं. काल परवा नवीन घेतलेलं घड्याळ बिघडलं होतं. वेळ 12:10 थांबली होती. पण आश्चर्यकारक आणि विचार करण्यासारखी गोष्ट अशी का सेकंद काटा हलत होता, पण तास काटा, मिनिट काटा गंज लागल्यासारखा एकाच जागी थांबले होते. कारण हीच वेळ सूरजने जेमतेम अर्ध्या तासा अगोदर पाहिली होती. असो, घड्याळ बिघडलंय असं समजून सूरजने घड्याळ पाहायचं सोडून दिलं. अशात
फार वेळ निघून गेली असं जाणवलं. महेंद्रने आत्तापर्यंत 8-9 गाणी लावली होती. तो जुना काळ होता, 2001च्या आसपास. आत्तासारखी 3-4 मिनिटाची गाणी नसायची. एक गाणं 7-8 मिनिटाचं. आणि एवढी मोठी गाणी ऐकत असताना सूरजच्या चेहऱ्यावर जरा गोंधळलेले भाव आले. कारण एक गाणं जर 7-8 मिनिटाचं आहे तर 8-9 गाणी लागून गेलीत. मग 1 तास होऊन गेला असेल आणि एवढ्या वेळेत आपण बुलभाटाला पोहोचायला हवं होतं ना. हा विचार जरा चक्रावून सोडणारा होता. 1 तासाच्या अंतरावर असलेला बुलभाटा अजून आला नव्हता. तसं सूरजने आपल्या मागच्या सीटवर बसलेल्या मनवीरला विचारलं, जरा तुझ्या फोनमध्ये किती टाईम झालाय बघ रे, माझं घड्याळ बिघडलंय. मनवीरकडे नोकियाचा फोन होता. त्याने फोन काढून वेळ पाहिली. फोनच्या स्क्रीन टाईमवर तेवढीच वेळ दाखवली, 12:10. त्यासहित सिमला रेंज नव्हती. मनवीरने जी आहे ती वेळ सूरजला सांगितली, जी ऐकून तो विचारात पडला. कारण घड्याळात सुद्धा तेवढीच वेळ होती. तसं त्याने आपल्या घड्याळातही तीच वेळ दाखवते आणि घड्याळ बंद पडले असं सांगितलं. सूरजच्या वाक्यावर मनवीरने स्क्रीनकडे लक्ष ठेवलं. वेळ पुढे सरकते की नाही हे पाहणे त्यामागचा उद्देश होता. मनवीर स्क्रीन टाईमकडे चक्क 2-3 मिनटं पाहत होता, परंतु वेळ होती तेवढीच दाखवली. 1 मिनिटही अंक पुढे सरकला नाही. शेवटी वैतागून त्याने फोन खिशात ठेवून दिला. गाडीत सर्वजण आता शांत बसले. मध्येच दारू पिलेला प्रताप नशेत पुटपुटत काहीतरी बरळायचा. गाडी रस्त्यावरून वेगाने धावू लागली, परंतु बुलभाटा येण्याचा अद्याप पत्ता नव्हता. महेंद्रने तसं बोलूनही दाखवलं की बुलभाटा अद्याप का आला नाही, एवढ्यात आपण पोहोचायला हवं होतो. पण उत्तर कोणाकडेच नव्हतं. कारण घडणारी घटना फार विचित्र होती. दिव्यांचा झगमगाट, गर्दीचा गजबजाट, लक्षवेधी माणसांचा गोंगाट, त्याने या सर्वांची ज्ञानेंद्रिय बधीर झाली होती. घड्याळाच्या तालावर कृत्रिम आयुष्य घालवणारी ही सर्व मुलं, त्यांना या अमानवीय जगाची, इथल्या शांततेची काय कल्पना. त्यात यांचा भूतावर विश्वास नव्हता. परंतु आता अघोरी घटनांनी भयंकर वेग घेतला. प्रताप दारूच्या नशेत बुडाला होता. पापण्या जड झाल्या, डोळे लाल झाले. त्याच नशेत त्याची नजर समोर रस्त्यावर गेली आणि जे दृश्य दिसलं ते आजतागायत प्रताप विसरला नाही. गाडीच्या पिवळसर हेडलाईट उजेडात 50-60 आदिवासी लोक, त्यात बायकासुद्धा, रस्ता अडवून उभे होते. त्यांची कसलीच हालचाल होत नव्हती. त्यांचे ते पांढरे डोळे भाव नसलेल्या नजरेने गाडीकडे पाहत होते. चेहऱ्यावरची कातडी पांढरी होती. ओठ रक्त सुकल्यासारखे काळे पडले होते. गाडी इतक्या वेगाने त्या सर्वांच्या दिशेने जात असतानासुद्धा ती सर्वजण तशीच शांत उभी होती, जणू त्यांना मरणाची भीती नव्हती. किंवा ती सर्वजण आधीच मेली असावीत. ए, गाडी थांबव, गाडी थांबव, ठोकतोस का काय त्यांना, थांबव, अरे रस्त्यात माणसं उभी आहेत. प्रताप मोठमोठ्याने ओरडू लागला. त्यांचा आवाज ऐकून आधीच घाबरलेले सूरज, विक्रम वटारलेल्या डोळ्यांनी रस्त्याकडे पाहू लागले. आता फक्त भीतीने त्यांची चड्डी ओली व्हायची बाकी राहिली. मनवीरने प्रतापला कसं तरी शांत केलं आणि काय झालं असं विचारलं. त्यावर प्रतापने समोर पाहिलं, पण समोरचा रस्ता त्याला रिकामा दिसला. गाडीसमोर रस्त्यावर खूप सारी माणसं उभी होती. प्रतापने सर्वांना सांगितलं. त्यावर महेंद्रने त्याला, आता राहिलेली दारू पिऊ नको, चढली तुला, आणि गप्प पडून राहा असं सांगितलं. न जाणो किती उशीर झाला असावा. गाडी रस्त्यावर धावतच होती, पण बुलभाटा काही यायचं नाव घेईना. गाडीत आता शांतता पसरली. दारू पिलेला प्रतापही शांत बसला. प्रत्येकाला मनातून आपल्यासोबत काहीतरी वाईट घडतंय याची प्रखरतेने जाणीव झाली.
आणि हेच त्या शांततेचं मुख्य कारण होतं. जरा वेळाने या सर्वांना गाडीपासून 50 मीटर अंतरावर रस्त्याच्या एका बाजूला अंधारात एका आगीचा तपकिरी प्रकाश पेटलेला दिसला. ती शेकोटी होती की आणखी काही, पण त्या आगीच्या गोल वर्तुळाभोवती 2 माणसं घोंगडी अंगावर घेऊन बसले होते. या मुलांना त्या काळ्या आकृतीकडे पाहताच जरासं हायसं वाटलं, कारण कोणीतरी माणूस आहे म्हणजे जवळच कुठेतरी वस्ती असेल असं प्रत्येकाला वाटलं. सर्वांनी त्या माणसांजवळ गाडी थांबवून हा रस्ता कुठे जातो असं विचारायचं ठरवलं. तशी महेंद्रने त्या माणसांपासून जरा दूर गाडी थांबवली. गाडीतून एकटा मनवीर बाहेर उतरला, तर महेंद्र गाडीचं इंजिन सुरू ठेवत ड्रायव्हर सीटवर बसला. काय माहीत ही 2 माणसं चोर असले तर, आणि त्यांचे जोडीदार अजून कुठे फिल्डिंग लावून बसले असले तर. मनवीर गाडीतून उतरला. 20 एक पावलं चालून त्या माणसांपाशी आला. महेंद्रने तोपर्यंत 3-4 वेळा त्या माणसांना हाका दिल्या, पण ती सर्वजण प्रत्युत्तर न देता तशीच बसली होती. महेंद्रने मनवीरला आवाज देत सांगितलं, या माणसांना कमी ऐकू येत असेल, तू मोठ्याने बोल. महेंद्रच्या वाक्यावर मनवीरने तसंच केलं. तो मोठ्याने म्हणाला, अरे ओ भाई, हा रस्ता कुठे जातो? मनवीरने जसं हे वाक्य उच्चारलं, एक साथ त्या दोन्ही घोंगड्या अंगावर घेऊन बसलेल्या माणसांनी आपापले चेहरे गरकन मागे वळवले, आणि जे दृश्य मनवीरसहित सगळ्यांना दिसलं ते पाहून एकेकाचे भीतीने डोळे पांढरे झाले. त्या दोन्ही माणसांच्या माना कापल्या होत्या, फक्त धडं बसलेली होती. पेटलेली आग लाकडाची नव्हती, त्या दोन्ही माणसांच्या कवट्या चेहऱ्यासहित जळत होत्या. तोच त्या कवटीच्या तोंडाची बत्तीशी हलली. खदाखदा दात विचकत ते ध्यान हसलं आणि चिरकस आवाजात म्हणालं, रस्ता बरोबर आहे आणि आम्ही हा रस्ता सोडून तुम्हाला कुठं जाऊनही देणार नाही. हे असलं दृश्य पाहून मनवीरच्या काळजाचं पाणी झालं. पटकन तो धावत गाडीपाशी पोहोचला. तोपर्यंत इकडे महेंद्रने गिअर टाकत गाडी रस्त्याला लावली. मनवीर दरवाजा उघडायच्या भानगडीत न पडता थेट उघड्या काचेतून आत घुसला. तशी महेंद्रने एका पाठोपाठ एक गिअर बदलत गाडी वेगाने पळवायला सुरुवात केली, आणि गाडीच्या मागून ती बिनमुंडक्याची ध्यानं पिच्छा करत धावू लागली. त्यांचा वेग अमानवीय होता, गाडीपेक्षा जास्त. गाडी 100च्या स्पीडने पळत होती आणि ते अमानवीय वेगानं ते अंतर कापत जवळ येत होते. हे थांबा, पुढे जाऊ नका, थांबा. मागून त्यांची भसाड्या आवाजातील हाक ऐकू येऊ लागली. मध्येच ते घाणेरड्या शिव्या शाप देत हसत होते. सर्वांची भीतीने गाळण उडाली. डोकं बधीर बिनकामाचे झाले. भीतीने एकेकाचा जीव घशात आला होता. अंधार दाटीदाटीने वाढत चालला होता. पिवळ्या हेडलाईटवर काळी काजळी पसरू लागली. गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश आता कमी होऊ लागला. गाडीत सर्वांचे प्राणाच्या भीतीने 12 वाजले. कधीही न विचार केलेली गोष्ट म्हणजे भूतपिशाच यांच्या मागे लागले होते, आणि हा विचार भीतीदायक होता. आपण अडकलो आहोत आणि सुटकेचा काहीच मार्ग नाही, या विचाराने त्यांच्या हृदयाचा ठोका चुकू लागला. गाडी मागून ती ध्यानं वेगाने धावत जवळ येऊ लागली, आणि अचानक त्या सर्वांचं शरीर लाकूड जळून गेल्यावर जशी राख उरते तसं राख उडत हवेत गायब झालं. गाडीत सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. सर्वांना वाटलं आपण सुटलो. ते गेले, पण नाही. आता संकट मागे नाही तर पुढे होतं. गाडीपासून दूर मधोमध रस्त्यावर एकूण 4 माणसं उभी होती. नाही, माणसं नाही, अभद्र, ध्यान, भूतपिशाच किंवा आत्मे म्हणा. मृत आणि निर्जीव, काळोखात जगणारे अतृप्त आत्मे होते ते. गाडीच्या पिवळसर हेडलाईटचा प्रकाश त्यांच्या अंगावर पडून आरपार जात होता. जणू त्या आकृत्या मानवी नाही
तर धुक्यासारख्या पारदर्शक होत्या. त्या 4 आकृत्यांमधील 2 आकृत्या धडावर मुंडकं नसलेल्या, तर राहिलेल्या 2 आकृत्या बकऱ्यासारख्या तोंडाच्या होत्या आणि त्यांची ती विस्तवी निखाऱ्याची नजर अंधारात चमकत होती. ती ध्यानं या सर्वांची वाट अडवून उभे होते. ते ध्यान या मुलांचा यम बनून आले होते. गाडीतील सर्व मुलं अक्षरशः रडकुंडीला आली. दारू पिलेल्या प्रतापने तर चड्डीतच मूत्रविसर्जन केलं. गाडीचा वेग इतका अफाट होता का कोणत्याही क्षणी गाडी त्या ध्यानांपाशी पोहोचणार. तोच एक चमत्कार घडला. होय, चमत्कार. सुक्या माळरानावर गवताला पेटवायला एक ठिणगी पुरेशी असते आणि त्याच प्रकारे वाईट असत्य शक्तींची कितीही ताकद असली तरी अंतिम सत्य हेच आहे का त्या वाईटाचे अंत्यसंस्कार हे सत्याच्या तेजस्वी लखलखत्या आगीनेच होतात. सर्व मुलांच्या नजरा समोर खिळल्या. तेवढ्यात गाडीच्या रूफवरून एक काळ्या रंगाचा कुत्रा वेगानं उडी मारत गाडीच्या पुढे रस्त्यावर आला. त्या कुत्र्याचा वेग इतका चमत्कारिक, अतर्कणीय अफाट होता का गाडी 100च्या स्पीडने धावत असताना सुद्धा तो काळा कुत्रा गाडीला मागे सोडत वेगानं पुढे त्या ध्यानांच्या दिशेने धावत गेला. तो नक्कीच कुत्रा होता की आणखी काही? कारण तो अचानक कसा आला? आणि त्या कुत्र्याला पाहताच त्या ध्यानांनी घाबरल्यासारखं वाकुल्या दाखवत हातवारे करत रस्त्यावरून बाजूला झाली. गाडी धावत त्या ध्यानांपासून पुढे निघून गेली. तो कुत्रा मात्र गाडीपासून तसाच वेगानं पुढे धावत होता. महेंद्रने का माहीत नाही, परंतु त्याने तितक्याच वेगाने त्या कुत्र्याच्या मागे गाडी पळवायला सुरुवात केली. जणू त्या कुत्र्यात सुटकेचा मार्ग दिसत होता. पुढच्या 4-5 मिनिटांनी अचानक त्या कुत्र्याने एका रस्त्याने वळण घेतलं आणि गाडीला रस्ता दिला. त्यानंतर डाव्या बाजूला वळण घेत जंगलाच्या काळोखात तो कुत्रा कुठेतरी गायब झाला. तोच सर्व मुलांना आपल्या नजरेसमोर जेमतेम 50-1 मीटर अंतरावर बुलभाटा काली मातेचे क्षेत्र प्रारंभ असा फळा दिसला. गाडीने ती हद्द ओलांडली आणि 15-20 मिनिटांनी सकाळचा फिक्कट तांबूस उजेड पसरला. मानवी रहदारी नजरेस पडली. सूरजने घड्याळ पाहिलं. पहाटेचे 6:15 वाजले होते. म्हणजे तब्बल 6 तास ही सर्वजण त्या रस्त्यावर फिरत होती. मनवीरच्या मोबाईलमध्ये देखील 6:15 वाजलेले आणि सिमला रेंज आलेली दिसत होती. सर्व मुलांनी ताबडतोब बुलभाटामध्ये एका लॉजवर रूम घेतली. घडलेल्या प्रसंगाने सर्वजण कमालीचे हादरले होते. मीना प्रजापती सांगतात, जरा वेळ रूमवर जाऊन मुलं फ्रेश झाली. सर्वांनी मग कालीमातेच्या देवळात जाऊन दर्शन घेतलं आणि देवळातून बाहेर पडत असताना जो मनवीर होता त्याला त्याच्या घरून कॉल आला, जो की त्याच्या लहान बहिणीने केला होता. कॉलवर त्याला बहिणीने एक चमत्कारिक प्रकार सांगितला की पहाटे 5:30 वाजता आईला एक स्वप्न पडलं आणि तिला स्वप्नामध्ये तुम्ही सर्व मुलं खूप मोठ्या संकटात सापडलात असं दिसलं. म्हणून पहाटेपासून तुला फोन करत होतो, पण तुझा फोन लागेना. म्हणून आईने लगेच काली मातेची पूजा करायला सुरुवात केली आणि तुम्हाला सुखरूप घरी येऊ दे असं म्हणाली. मनवीरच्या बहिणीने सांगितलेल्या प्रकारावरून सर्व मुलांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्यांना कळून चुकलं, तो काळा कुत्रा किंवा कुत्री सामान्य नसून एका देवाचं रूप होतं, जो त्या संकटसमयी आपल्याला वाचवायला आला होता. सर्वांनी पुन्हा आतमध्ये जाऊन आईचं दर्शन घेतलं, मनोभावे आभार मानले आणि दुपारीच आपल्या घरी यायला निघाले. काय माहीत रात्री पुन्हा तोच प्रकार घडावा. तर अशा तऱ्हेने या सर्वांना एक शिकवण मिळाली. बड़े बुजुर्ग हमेशा सच कहते हैं क्योंकि उनके पास तजुर्बा होता है. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू.
नवा सत्य अनुभव, नवा थरार.